आज आपल्याला एक ग्रामरचा टॉपिक कव्हर करायचा आहे, छोटूसा टेन्सेस. तर आता टेन्सेस याच्या आधी काही लोक शिकलेली असतील, काही जणांसाठी नवीन टॉपिक असेल. तर फर्स्ट वी विल सी व्हॉट आर टेन्सेस. टेन्सेस म्हणजे काय असतं. द वर्ड टेन्स इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड टेम्पस विच मीन्स टाइम. म्हणजे काय, आपल्याला ह्याच्यावरून काय कळतंय की टेन्स इज समथिंग विच इज रिलेटेड विथ टाइम. वेळेशी निगडित असली कुठली तरी गोष्ट आहे ज्याला आपण टेन्स असं नाव दिलेलं आहे. A verb indicates the time of an action, event or condition by changing its form. तर आपल्याला एखादी घटना कुठल्या वेळेला घडली हे कशावरून कळतं, तर वाक्याच्या टेन्स वर्ब वरून. वर्ब कुठला टाइम दाखवतोय त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही घटना कधी घडली आहे किंवा ही ऍक्शन, ही क्रिया कधी घडली आहे. राईट. मराठीमध्ये आपण कुठले कुठले काळ म्हणतो टेन्स मराठीमध्ये? काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. घडून गेलेली गोष्ट असेल तर आपण भूतकाळ वापरतो. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा एखादी स्टोरी सांगत असतो घडून गेलेली पूर्वीची किंवा आपल्या आयुष्यातला एखादा किस्सा सांगत असतो तेव्हा आपण भूतकाळ वापरतो, कारण ती होऊन गेलेली घटना आहे. आणि जेव्हा चालू आहे, एखादी चालू ऍक्टिव्हिटी सांगत असो आपण, की आता फॉर एक्झाम्पल कोणी 5th स्टँडर्ड मध्ये आहे तर ती व्यक्ती काय म्हणेल की मी 5th स्टँडर्ड मध्ये शिकते. म्हणजे काय, अजूनही शिक्षण चालू आहे, शिक्षण 5th स्टँडर्ड मध्ये चालू आहे. आणि मी लास्ट इयर 4th स्टँडर्डला होते, हा भूतकाळ झाला. 5th स्टँडर्डला आहे हा वर्तमान काळ झाला. आणि पुढच्या वर्षी 6th स्टँडर्डला जाणार हा भविष्यकाळ झाला. राईट. सो होते, आहे, जाणार ह्या 3 वर्ब वरून, ह्या 3 क्रियापदांवरून आपल्याला कळलं की आपण कुठल्या काळाबद्दल बोलतोय. सेम आपण सपोज आता हीच वाक्य इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केली. आय वॉज इन 4th स्टँडर्ड लास्ट इयर. इथे मी वॉज हे वर्ब यूज केलंय. आय एम इन 5th स्टँडर्ड दिस इयर. तर इथे एम हे वर्ड यूज केलंय. आणि आय विल बी इन 6th स्टँडर्ड नेक्स्ट इयर, इथे विल बी वापरलंय. ओके. सो जे मी वर्ब वापरेन त्याच्यावरून आपल्याला कळणार की कुठल्या काळात घडणारी क्रिया आहे, कधी घडणारी क्रिया आहे. ओके. सो टेन्सचा वापर कशासाठी होतो हे कळलंय. राईट. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. करेक्ट. मेनली कधी कुठली घटना घडली हे सांगण्यासाठी टेन्सचा वापर होतो, हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. सो नाव, बेस्ड ऑन टाइम फ्रेम, द वर्ब टेन्सेस मे बी कॅटेगराइज्ड अकॉर्डिंग टू द टाइम फ्रेम. जे तुम्ही चॅटबॉक्स मध्ये लिहिलेले आहेत तेच टाइम फ्रेम प्रमाणे आपण 3 टेन्सेस कन्सिडर करतो. प्रेझेंट टेन्स, दॅट इज मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो वर्तमान काळ, जो चालू असेल क्रिया तेव्हाचा. पास्ट टेन्स, भूतकाळ, होऊन गेलेल्या घटनेसाठी पास्ट टेन्स इज युज्ड. फ्युचर टेन्स और भविष्यकाळ, जे पुढे घडणार आहे त्याच्यासाठी जो टेन्स यूज केला जातो तो. ओके. सो प्रेझेंट टेन्स इज वर्तमान काळ, पास्ट टेन्स इज भूतकाळ आणि फ्युचर टेन्स इज भविष्यकाळ. नाउ व्हाट डज प्रेझेंट टेन्स इंडिकेट? Present tense expresses an unchanging, repeated or reoccurring action or situation that exists only now. It can also represent a widespread truth. आता आपण जरा जे सेकंड सेंटेन्स आहे त्याच्याकडे लक्ष नको देऊया, ते आपण नंतर कन्सिडर करू की कुठे कुठे अजून प्रेझेंट टेन्स वापरला जातो. बट मेन कुठला पार्ट आहे, तर जी सध्या एक्झिस्ट्स ओनली नाऊ, जी आत्ता चालू असलेली घटना आहे ती रिप्रेझेंट करण्यासाठी वी आर युजिंग प्रेझेंट टेन्स. When do we use past tense? Past tense expresses an action or situation that was started and finished in the past. जी घटना भूतकाळात सुरू झाली, म्हणजे आधी सुरू झाली आणि आधी संपून सुद्धा गेलीये, त्यावेळी वी यूज पास्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल, आपण लास्ट लेक्चर मध्ये एक स्टोरी वाचली होती, ती कंप्लीट एका पिगची आणि कुठली तरी कोल्ह्याची अशी स्टोरी होती. म्हणून आपण ती पास्ट टेन्स मध्ये वाचली की ती घटना घडून गेलेली आहे. राईट. सो व्हेन एनी इव्हेंट हॅज बीन स्टार्टेड इन द back and it has finished in the back only,
then we use past tense. Next one is future tense. Future tense expresses an action or situation that will occur in the future. जी भविष्य काळात घडेल अशी जी घटना असेल, that is represented by future tense. ओके, सो तिन्हीचा यूज कळलाय. when do we use present tense? when do we, reoccurring म्हणजे सारखी सारखी घडणारी. री हा जो वर्ड आहे, हा जी गोष्ट आपण परत परत करू तेव्हा री हा वर्ड यूज करतो. अकरिंग म्हणजे घडणारी. देअरफॉर री अकरिंग, सारखी सारखी घडणारी गोष्ट. ओके, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण रिव्हिजन म्हणतो, री हा वर्ड असतो व्हिजन. वी आर व्हिज्युअलायझिंग थिंग्स अगेन, सो वी आर रिव्हायझिंग दोज थिंग्स अगेन, म्हणून रिव्हिजन. ओके, सो सेम वे रिअकरिंग. सो नाव आता आधी इथपर्यंत लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या की आपण कुठले कुठले टेन्स कधी कधी यूज करतोय, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. व्हेरी गुड. सो नाव आता प्रत्येक टेन्स मध्ये हे जे बेस्ड ऑन ऍस्पेक्ट आहे, ह्या स्लाइड्स आपण जसं जसं पुढे जाऊ तसं मी एक्सप्लेन करते की काय आहे ते. आधी आपण प्रेझेंट टेन्सशी रिलेटेड सगळं बोलूया. दोनच मिनिटं. येस. सो स्टार्टिंग विथ प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट मध्ये सुद्धा वर्तमान काळात सुद्धा 4 पार्ट्स पडतात. प्रेझेंट इनडेफिनाइट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. ओके, हे कुठेतरी नोटबुक मध्ये लिहून घ्या की आपण जेव्हा एखादा कुठलाही काळ शिकू, आपण आजच्या लेक्चर मध्ये फक्त प्रेझेंट टेन्स कंप्लीट करणार आहे. ओके, सो आता जेव्हा प्रेझेंट टेन्स वर आपण फोकस करू तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून 4 पार्ट्स बघायला मिळतात, 4 आस्पेक्ट्स बघायला मिळतात. ते कुठले आहेत? तर दॅट इज प्रेझेंट इनडेफिनाइट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ओके, सो हे 4 आस्पेक्ट्स आहेत. कधी कुठला आस्पेक्ट आपण कशा प्रकारे यूज करू शकतो हे आपण आता बघूया. सो फर्स्ट वन वॉज इनडेफिनाइट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट इनडेफिनाइट. हा आस्पेक्ट आपण कधी यूज करू ते बघूया. The 3 indefinite tenses or simple tenses describe an action but do not state whether the action is finished. ओके, सो जेव्हा आपण इनडेफिनाइट और सिंपल असा वर्ड यूज करू टेन्सच्या बाबतीत, तर त्याच्यातून आपल्याला काय कळेल की एखादी घटना घडतीये ते कळतंय, बट ते पूर्ण झालंय की नाही ह्याचा काही समजत नाहीये. ती पूर्ण झालीये, नाही झालीये किंवा चालू आहे, कितपत चालू आहे याच्याबद्दल काहीही अंदाज येत नाही. सो ते जे असतं दॅट इज इनडेफिनाइट टेन्स और सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याचं आपण एक्झाम्पल बघूया आता. येस, प्रेझेंट इनडेफिनाइट टेन्स और simple present tense. The simple present is used to describe an action, an event or the condition that is occurring in the present at the moment of speaking or writing. म्हणजे काय की सिंपल प्रेझेंट आपण कधी वापरणार आहे तर एखादी ऍक्शन दाखवताना, एखादी इव्हेंट दाखवताना किंवा कंडिशन दाखवताना जी मी काहीतरी लिहित आहे किंवा काहीतरी बोलत आहे तेव्हा घडतीये. राईट, जेव्हा मी त्या कंडिशन बद्दल, त्या ऍक्शन बद्दल इमिजिएटली बोलतीये आणि चालू आहे घटना पॅरलली, त्यावेळी वी यूज सिंपल प्रेझेंट. एक्झाम्पल, आय प्ले, ही और शी प्लेज. त्यावेळी आपण सिंपल टेन्स वापरणार. हे जनरल सेंटेन्स आहे. आय प्ले, मी खेळते, मी आता खेळतीये, माझं खेळून झालंय, मी खेळणार आहे, ह्याच्यापैकी काहीच कळत नाहीये. इट्स अ सिंपल सेंटेन्स. आय प्ले, आय प्ले क्रिकेट, आय प्ले बॅडमिंटन, असं मी काहीही करेन त्याच्या पुढे. ओके, बर, आता इथे एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला असं दिसतंय की आय आणि पुढे आपण प्ले लावलंय, बट जेव्हा ही और शी लिहिलंय त्याच्या पुढे प्लेच्या पुढे एक एस लावलाय, प्लेज केलंय. सो यू नो द रूल्स. येस, इनडेफिनाइट अँड सिंपल आर सेम. इनडेफिनाइटचं शब्दशः मिनिंग आहे विच आर नॉट डेफिनाइट, आर इनडेफिनाइट.
आणि त्याला सध्यासाठी लक्षात ठेवा की सिम्पल प्रेझेंटला वी ऑल्सो कॉल इनडेफिनेट. बरं, कमिंग बॅक टू द क्वेश्चन, आय प्ले असं लिहिलंय आणि ही और शीच्या पुढे प्लेज असं लिहिलंय. सो वाय इज इट सो? डू यू नो द रूल्स? ओके, एक टेबल तुम्ही कधी आतापर्यंत असं शिकला आहात? आय प्ले, वी प्ले, यू प्ले, यू प्ले, ही शी इट प्लेज आणि दे प्ले. असा टेबल ऐकलाय कोणी कधी? आता कदाचित फिफ्थच्या लोकांना माहित नाहीये, बट सिक्स्थ ऑनवर्ड्स माहिती असावा असा माझा अंदाज आहे. Yes, okay, you can show, but how will you show it? By presenting the screen? Okay, please show the table then. I'll stop presenting my screen. Yes, please. For fifth standard students, please see the table carefully. Okay. No, yes. नो प्रॉब्लेम. एक दोन मिनिट थांबा. टेन्सचा टेबल नकोय आपल्याला आता. आपल्याला टेबल कुठला हवाय? तर जे मी आता बोलले होते ना, मी एक व्हाईट बोर्ड प्रेझेंट करते तुमच्या समोर. ओके, त्याच्यावर आपण एकदा बघूया आणि तोपर्यंत जर जे कोण दाखवताय त्यांचा स्क्रीन प्रेझेंट झाला तर ठीकच आहे. ओके, सो इफ यू हॅव, कॅन यू प्लीज शो इट? ओके, इट्स लोडिंग. ओके. Yes, okay. So I'll present my screen again till that time. Okay. So आपण आता मी तो टेबल ड्रॉ करते, तुमच्यासाठी लिहून देते कसं आहे ते. त्यातून कोणाला जर डाऊट्स आले तर आपण परत एकदा बघूया की कसं करायचंय. सो आता इथे लक्ष द्या. सपोज आय असेल तर आपण वर्बचा फॉर्म यूज करतो प्ले, जो सिंपल फॉर्म असेल तो. त्याच्यानंतर सपोज वी यूज केलं, वी हे प्रोनाउन वापरलं तरी वी राईट इट ॲज प्ले. यू असेल सिंग्युलर यू तरी वी राईट प्ले. पुढच्या यू साठी सुद्धा वी राईट प्ले. बट इंग्लिशच्या रूल्स प्रमाणे ही, शी किंवा इट ह्या तिन्ही पैकी काहीही लिहायचं असेल तर त्याच्या पुढे आपल्याला वर्बच्या पुढे एस लावायला लागतो. इट इज द रूल ऑफ इंग्लिश लँग्वेज. ओके, दिस इज कंपल्सरी. बाकी आय, वी, यू, दे या सगळ्याच्या पुढे आपण वर्बचा ओरिजिनल फॉर्म यूज करतो. ओनली वेन वी आर युझिंग ही और शी और इट, तो, ती, ते यापैकी काहीही लिहायचं असेल तर आपण वर्बच्या पुढे ऍड प्रेझेंट केलंय. ओके ओके ओके, व्हेरी गुड, थँक यू. Your screen is visible. टेन्सेसचा नाही, फक्त त्या मी जे आता हीच्या पुढे करेक्ट. हा, स्क्रीन थोडंसा ब्लर आहे फक्त. फक्त टेबल दाखवता तुम्ही? येस, थँक यू.
ओके, सो आता हा जो टेबल आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल हीच्या पुढे काय यूज केलंय, ही स्पीक्स इंग्लिश वेल, तर त्याच्यामध्ये स्पीक्स ऍड केलंय. सपोज आय असतं तिथे तर आपण कसं लिहिलं असतं, आय स्पीक इंग्लिश वेल. ओके, सो ही स्क्रीन प्रेझेंट करायचं थांबवलं तुम्ही तरी चालेल. थँक्यू. आपण टेन्सेसचं एकदा कम्प्लीट झालं चॅप्टर की मग हे प्रेझेंटेशन बघूया. येस, थँक्यू सो मच. ओके, आय विल प्रेझेंट माय स्क्रीन अगेन. माझा स्क्रीन दिसतोय आता? ओके, सो आता व्हाईट बोर्ड वरती जे मी लिहिलंय त्याच्याप्रमाणे आपल्याला वर्ब कधी प्ले यूज करायचं, म्हणजे वर्बचा ओरिजिनल फॉर्म कधी यूज आणि त्याला एस लावून कधी यूज करायचंय एवढंच आपल्याला बघायचंय आता. की आय प्ले, वी प्ले, फक्त जर ही शी इट असेल तर त्याच्या पुढे आपण वर्बला एस लावणार. ओके, फॉर एक्झाम्पल जसं मगाच्या स्क्रीनवरती आपण बघितलं होतं, जेव्हा ही शी इट पैकी काहीतरी होतं तिथे स्पीक्स होतं. सपोज मी असं मला असं बोलायचंय की आय स्पीक इंग्लिश, तर मी तिथे फक्त आय स्पीक इंग्लिश लावणार. बट समोरचा तू इंग्लिश बोलतोयस असं जर मला सांगायचंय तर, किंवा तो इंग्लिश बोलतोय, थर्ड पर्सन आहे तो, म्हणून आपण ही वापरणार. हीच्या पुढे वर्बला, स्पीक ह्या वर्बला आपण एस ऍड करणार. सो ही स्पीक्स इंग्लिश. क्लिअर? समजलं आता सगळ्यांना ज्यांना मगाशी प्रॉब्लेम होता की आपण आयच्या समोर प्ले लावलं होतं आणि ही शीच्या समोर प्लेज लावलं होतं, तर का हा फरक झाला तो? व्हेरी गुड. तर आता हा जो टेन्स होता आपला, दॅट वॉज सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट आपण परत एकदा क्विकली थोडंसं वाचूया त्याच्याबद्दल. सिम्पल प्रेझेंट टेन्स इज यूज टू डिस्क्राइब ऍक्शन और इव्हेंट और कंडिशन दॅट इज अकरिंग इन द प्रेझेंट ऍट द मोमेंट ऑफ स्पीकिंग और रायटिंग. आपण जेव्हा बोलत किंवा लिहित असू त्या वेळेला जी गोष्ट घडत आहे तेव्हा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स और इनडेफिनेट प्रेझेंट टेन्स यूज करतो. ओके, सो नाउ कमिंग टू द नेक्स्ट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण हे बघा, इथे सेकंड आपण लिहिला होता. पहिला होता प्रेझेंट इनडेफिनेट और सिम्पल प्रेझेंट. सेकंड काय आहे? प्रेझेंट कंटिन्युअस. तर आता आपण बघूया कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला काय दिसून येतं. तर द प्रेझेंट कंटिन्युअस एम्फसाइजेस द कंटिन्युइंग नेचर ऑफ अन ऍक्ट, इव्हेंट और कंडिशन. म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये जी चालू घटना आहे, कंटिन्युअस म्हणजे काय? सतत चालू असणारी. सो वर्तमान काळात सतत चालू असणारी घटना जी असेल ती आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सनी दाखवतो. फॉर एक्झाम्पल, आय एम प्लेइंग. मगाचं वाक्य कसं होतं? आय प्ले. आय प्लेला आपण मराठी ट्रान्सलेट कसं करू? मी खेळते. आय एम प्लेइंग हे मराठी ट्रान्सलेट कसं होईल? मी खेळत आहे. सो राईट नाउ करंटली आय एम प्लेइंग, मी अजून पण खेळतीये. हे कंटिन्युअस टेन्स मध्ये दिसतं, सतत चालू असणारी क्रिया. ओके, सो जेव्हा आपल्याला जेव्हा आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दाखवायचा आहे तर आपण यूज काय करणार? सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे आय, जो कोण करत आहे तो. त्याच्यानंतर पुढे एम, आय जर असेल तर एम यूज होतं, सो एम. आणि प्ले या वर्डचा आय एन जी फॉर्म, दॅट इज प्लेइंग. ही शीच्या इथे इज लागतं, देच्या इथे. आता ह्याचा परत एक टेबल होईल जो मी तुम्हाला करून दाखवते. येस, आय एम स्टील प्लेइंग कॅन ऑल्सो बी अ सेंटेन्स. मी अजूनही खेळत आहे. सो दॅट इज अ करेक्ट सेंटेन्स, आय एम स्टील प्लेइंग. ओके, तर आता कुठल्या सब्जेक्टच्या पुढे, फॉर एक्झाम्पल आता इथे मी जेव्हा आय लावते तर सिम्पल कंटिन्युअसला आय प्लस आपण पुढे एम लावतो. आणि आता आपलं वर्ब काय होतं? आपण सध्या एकाच वर्बवर फोकस करूया, प्ले. तर तो प्ले हा वर्ब ऍज इट इज लिहायचा, जो काही वर्ब असेल तो, आणि त्याला आय एन जी ऍड करायचा की तो कंटिन्युअस टेन्स होणार. ओके, प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये काय लिहिणार आपण? प्रेझेंट टेन्स मध्ये आय,
एम प्लेइंग. आता सपोज आपण आयच्या जागी आपल्याला म्हणायचंय तो खेळत आहे. हे एक सेंटेन्स काय आहे आपलं, मी खेळत आहे. आपल्याला असं म्हणायचंय तो खेळत आहे. आता तो म्हणजे ही, म्हणून आपण लिहिणार ही. आता ही ला एम लागत नाही, हीच्या पुढे काय लागतं, इज. सो ही इज प्लेइंग आपण ऍज इट इज ठेवणार. प्लेइंग मध्ये आपल्याला काहीही बदल करायचा नाही. आणि आता जे ही साठी तोच रूल, शी साठी तोच रूल, इट साठी. सो आपण जर ही शी इट केलं तर इज प्लेइंग. मधला फॉर्म कळला. आपण प्लेइंग ऍज इट इज ठेवलंय. आता फक्त सब्जेक्ट वर डिपेंडंट आहे. आपण आय लिहितोय, वी लिहितोय, ही लिहितोय, शी लिहितोय, इट लिहितोय. आता ही शी इट साठी सेम आहे की दे लिहितोय की यू लिहितोय. त्याला कुठला कुठला पुढचा वर्ब लागतो ते मी सांगते आता तुम्हाला. ओके, सो आता एवढं लक्षात आलं. आय एम प्लेइंग लिहिणार आपण, ही इज प्लेइंग, शी इज प्लेइंग, इट इज प्लेइंग. आता एक टेबल काढते मी, तो एकदा थोडासा लक्ष देऊन बघा. आयच्या पुढे आपण लावतो एम, व्ही च्या पुढे लावतो आपण आर, यू च्या पुढे दोन्ही यू असतील म्हणजे सिंग्युलर यू पण आणि प्लुरलच्या पण पुढे आपण आर लावतो. ही शी इट च्या पुढे आपण इज लावतो आणि दे च्या पुढे आपण आर लावतो. समजलं? हा टेबल लक्षात घ्या, लिहून घ्या हवं तर वहीत. आय च्या पुढे आपण एम लावणारे, व्ही च्या पुढे आपण आर लावणारे. यू आणि यू दोन्ही असतील सिंग्युलर प्लुरल. तू खेळत आहेस, तुम्ही खेळत आहात. दोन्ही सेंटेन्स मध्ये आपण इंग्लिश मध्ये यूज करतो. सो यू च्या पुढे आपण कंपल्सरी आर लावणार. यू आर प्लेइंग, यू आर प्लेइंग. ही इज करणार, शी इज, इट इज आणि दे आर. क्लिअर? समजलं सगळ्यांना आता आपण काय केलंय ते? Yes, the present continuous tense is used is or am or are plus verb plus ing. Very good. ज्याने कोणी आता चॅटबॉक्स मध्ये हे लिहिलंय परफेक्ट आहे. तर ते आता इज एम आर आपण कशावर डिपेंड करणार, तर सब्जेक्ट वर. वेदर इट इज आय, वी और यू और दे, त्याच्यावरून आपण इज एम आर याच्यापैकी काय वापरायचं ते वापरणार आणि वर्बचा आयएनजी फॉर्म यूज करणार. ओके, रीडिंग थांबा जरा. टेबल इट इज ओके. आता नाही दाखवलं टेबल तरी चालेल, 2 मिनिटं. आपण एकदा टेन्सेसचं फुल सगळं झालं की मग ते टेबल बघूया. ओके, तुम्हीच मगाशी टेबल दाखवलेत ना? ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. या, सो कमिंग बॅक टू द प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस कळलाय कसा वापरला आपण तो. आता ह्याच्यानंतर पुढचा टेन्स आहे. आपल्याला अजून 4 पार्ट्स कंप्लीट करायचे. प्रेझेंट इंडेफिनाइट, प्रेझेंट कंटिन्युअस आपला आता झाला. प्रेझेंट परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस हे 2 झाले की वी विल टेक रीडिंग अँड स्पीकिंग. सो फॉर द थर्ड इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय असतं ते आपण बघूया. The present perfect tense is used to describe action that began in the past and continues into the present or has just been completed. म्हणजे काय की आता प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण कुठली ऍक्शन दाखवणार आहे जी पूर्वी सुरू झाली आहे बट अजूनही ती चालू आहे किंवा आता जस्ट कंप्लीट झाली आहे. 1 तासापूर्वी, 2 तासापूर्वी, 10 मिनिटापूर्वी ऍक्शन कंप्लीट झाली आहे किंवा अजूनही चालू आहे बट पूर्वी सुरू झाली, भूतकाळात सुरू झाली आहे आणि अजून चालू आहे, तेव्हासाठी आपण वापरतो. ओके, किंवा जस्ट फिनिश झाली आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅव प्लेड. मी खेळले आहे. आता मी खेळले आहे म्हणजे 10 वर्षापूर्वी खेळलीये की आता खेळलीये हे कसं कळणार, तर ते ह्या हॅव प्लेड वरनं कळणार. और ही और शी हॅज प्लेड. मी आत्ताच खेळले जस्ट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल क्रिकेट खेळतीये मी आउट झाले. मी आउट झाल्यावर कोणी बघत नव्हतं मॅच आणि त्याने मला विचारलं
की तुझं झालं का, तर मी काय सांगणार की येस आय हॅव जस्ट प्लेड, मी आत्ताच खेळली आहे. सो प्रेझेंट परफेक्ट आपण कधी यूज करतो, जेव्हा एखादी गोष्ट पूर्वीपासून सुरू झाली होती बट आत्ता जस्ट कंप्लीट झालेली आहे, त्यावेळेला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करणार. आता इथे सुद्धा आयच्या पुढे आय, वी, यू, दे या सगळ्याच्या समोर हॅव लागतं. ही आणि शीच्या समोर ही, शी, इट या तिन्ही पैकी कशाच्याही समोर हॅज लागतं. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण थोडंसं टू हॅव, टू बी ही वर्ब्स बघूया. परफेक्ट, व्हेरी गुड. प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज गिव्हन बाय हॅज और हॅव प्लस वर्ब 3 म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म. वर्बचे 3 फॉर्म्स असतात माहितीये. आता कदाचित परत हाही क्रुशियल पॉइंट आहे, 6th 7th ला माहित असेल, 5th ला माहिती नसेल कदाचित. 3 फॉर्म्स असतात वर्बचे. प्रेझेंट टेन्स मध्ये कसा वर्ब यूज करणार, पास्ट टेन्स मध्ये आणि पास्ट पार्टिसिपल. प्ले, प्लेड, प्लेड, राईट. सो जो थर्ड फॉर्म असतो, तर गुगल करून तुम्ही कदाचित वर्बच्या थर्ड फॉर्मची टेबल्स बघू शकता. काही जी कॉमनली युज्ड वर्ब्स असतील त्यांची टेबल्स असतात गुगलवर, यू कॅन सर्च फॉर देम. जर नाही सापडली आपण एखाद्या लेक्चर मध्ये बघूया, एखादा टेबल मी शोधून शेअर करेन. करेक्ट, गिव्ह, गेव, गिव्हन. इट्स लाईक गिव्ह, गेव, गिव्हन. गिव्हन इज द थर्ड फॉर्म. ओके, गेव हा पास्ट टेन्स, गिव्ह हे मेन वर्ब, गेव हे पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल गिव्हन. ओके, व्हेरी गुड, परफेक्ट. सो आता ह्याच्याप्रमाणे आपण इथे जेव्हा सेंटेन्स बनवू प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं, तर त्याच्यामध्ये यू हॅव टू यूज सब्जेक्ट. आयदर इट कॅन बी आय, वी, यू, ही, शी, इट और दे. याच्यापैकी कुठलाही सब्जेक्ट त्याच्याशी रिलेटेड आपल्याला टू हॅवचं वर्ब यूज करायचं, म्हणजे आयदर हॅज और हॅव डिपेंडिंग ऑन द सब्जेक्ट. सपोज आय यूज केला तर आय हॅव, आणि वर्बचा थर्ड फॉर्म जो प्लेचा आहे, प्लेड. आता मगाशी गिव्ह, गेव, गिव्हन ही तीन आपल्या समोर वर्ब आली होती, तर त्याच्यामध्ये मी असं सेंटेन्स तयार करू शकते, आय हॅव गिव्हन दी असाइनमेंट. म्हणजे काय, मी असाइनमेंट दिलेली आहे, आत्ताच दिली आहे, मुलं आता कधीही कंप्लीट करतील. ओके, इज व्हॉइस प्रॉब्लेम फॉर ऑल? ओके, नो प्रॉब्लेम. मग त्याच्या इथे मे बी रेंजचा प्रॉब्लेम असेल. थँक्यू. सो नाउ कमिंग टू द नेक्स्ट. आता प्रेझेंट परफेक्ट व्यवस्थित कळलाय. याच्यानंतरचा टेन्स आहे आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. The present perfect continuous tense is used to describe an action, event or condition that has begun in the past and continues into the present. म्हणजे पास्ट मध्ये सुरू झाली आहे आणि प्रेझेंट मध्ये अजूनही चालू आहे. दोनचं कॉम्बिनेशन, परफेक्ट आणि कंटिन्युअस दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे असतो आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे काय, एक्झाम्पल, आय हॅव बीन प्लेइंग, he or she has been playing. समजलं? आता ह्याच्यामध्ये रूल आहे, सब्जेक्ट जो काही असेल तो हॅव और हॅज डिपेंडिंग ऑन सब्जेक्ट, बीन, BEEN बीन, आणि वर्ब प्लस ING. सो फॉर एक्झाम्पल आपण इथे कसं लिहू शकतो, हॅज और हॅव प्लस बीन प्लस वर्ब plus ING. We have to add been and ING in present perfect tense. Correct. Okay, समजलंय? करेक्ट. नाही, आय एम रायटिंग अ लेटर हा प्रेझेंट कंटिन्युअस झाला. आय एम रायटिंग अ लेटर हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला.
आय हॅव बीन रायटिंग अ लेटर हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस होणार. ओके, सो आपण मगाच तेच वाक्य यूज करूया जे वरती कोणीतरी लिहिलं होतं. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर हा होणार आपला परफेक्ट कंटिन्युअस. त्यातला हॅव बीन परफेक्ट साठी, रायटिंग कंटिन्युअस साठी. करेक्ट. शी हॅज बीन कुकिंग फूड. आय हॅव बीन वेटिंग फॉर हिम. व्हेरी गुड, परफेक्ट. जमायला लागली तुम्हाला भरपूर वाक्य. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात. ही हॅज बीन सिक. ओके, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. करेक्ट. I have eaten my food. I have eaten my food हा परफेक्ट झाला. आय हॅव बीन प्लेड नाही, आय हॅव बीन प्लेड असं नाही होणार. आय हॅव प्लेड और आय हॅव बीन प्लेइंग. करेक्ट, आय हॅव बीन प्लेइंग. व्हेरी गुड. आणि वरचं जे आय हॅव इटन माय फूड आहे दॅट इज परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट. ओके, चारही टेन्स कळलेले आहेत व्यवस्थित आता. चारही टेन्स नाही, सॉरी, चारही आस्पेक्ट्स टेन्सचे. प्रेझेंट टेन्सेस आपण फक्त शिकलोय आज. प्रेझेंट टेन्सचे चारही आस्पेक्ट्स आपण परत एकदा क्विकली रिवाइज करून घेऊया. प्रेझेंट टेन्सचे 4 आस्पेक्ट्स आहेत. प्रेझेंट इंडेफिनाइट और वी कॅन ऑल्सो कॉल इट एज सिंपल प्रेझेंट. नेक्स्ट वन प्रेझेंट कंटिन्युअस, ज्याच्यामध्ये चालू घडणारी ऍक्टिव्हिटी. प्रत्येकाचे मी एक एक एक्झाम्पल सांगत जाते. सिंपल प्रेझेंटला वी यूज आय प्ले और आय राईट. हे जे काही येईल तर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. नेक्स्ट वन प्रेझेंट कंटिन्युअस, जी चालू असलेली घटना दाखवेल. आय एम प्लेइंग, ही इज प्लेइंग, शी इज प्लेइंग. ओके, नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट, म्हणजे जी जस्ट संपलेली आहे. भूतकाळात चालू झाली, प्रेझेंट मध्ये जस्ट संपली, अशी घटना दाखवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट वापरतात. ज्याच्यामध्ये आपण काय करतो, आय हॅव प्लेड, हॅव और हॅज चा जो कुठला करेक्ट फॉर्म असेल तो डिपेंडिंग ऑन सब्जेक्ट, आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म, व्हर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म. सो आय हॅव प्लेड, I have given the letter, I have given the assignment, I have eaten the food. मगाशी जे होतं ते सेंटेन्स. ओके, नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ परफेक्ट टेन्स अँड कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये आपण काय घेणार, आय हॅव और सॉरी, सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज चा जो कुठला करेक्ट फॉर्म असेल तो, त्याच्या पुढे बीन ऍड करणार, वर्बचा आयएनजी फॉर्म, जसं आपण प्रेझेंट कंटिन्युअसला यूज केला होता. सो आय हॅव बीन प्लेइंग, शी हॅज बीन प्लेइंग. ओके, याच्या पुढे आपण कसं लावू शकतो, आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग, मी सकाळपासून खेळते आहे. लाईक दॅट. समजलंय. आता ह्याच्यासाठी पहिल्या इथे एक टेबल आहे, तर ह्यातला फक्त जो प्रेझेंट टेन्सचा पार्ट आहे त्याच्यावरती फोकस करा. प्रेझेंट टेन्स मध्ये एस और एस आपण ऍज इट इज लिहिणार सिंपल फॉर्म मध्ये. प्रोग्रेसिव्ह फॉर्म किंवा कंटिन्युअस, प्रोग्रेसिव्ह म्हणजेच कंटिन्युअस फॉर्म, ज्याच्यामध्ये आपण एम इज आर प्लस व्हर्बचा जो काही फर्स्ट फॉर्म असेल तो आणि त्याला आयएनजी. ओके, ह्या टेबलवरती एकदा नजर फिरवा फक्त. आपण जे आतापर्यंत बोललो होतो तेच आहे. सिंपल फॉर्म मध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस एस और ईएस डिपेंडिंग ऑन ही प्लेज, शी प्लेज असं जे असेल ते. आय असेल तर डिरेक्टली फक्त आय प्ले, आय कुक, आय राईट असं. कंटिन्युअस फॉर्म मध्ये काय होणार आहे, आय एम और ही इज, दे आर, फर्स्ट फॉर्म जो काही असेल प्ले प्लस आयएनजी. परफेक्ट फॉर्म मध्ये काय करणार आहे आपण, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये समज असं आलं तर हॅव और हॅज डिपेंडिंग ऑन युअर सब्जेक्ट. आय हॅव, ही हॅज, शी हॅज. थर्ड फॉर्म व्हर्बचा जो काही असेल तो, प्लेड, रोट, गिव्हन, जे काही आहे ते, रिटन. त्याच्यानंतर
परफेक्ट कंटिन्युअस मध्ये काय होईल, हॅव और हॅज बीन प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयएनजी. ओके, एवढाच छोटूसे फरक आहे. Who turned off my microphone and why? ओके, फुल टेबल मी आता दाखवला नाही कारण ते कन्फ्युजिंग होईल तुम्हालाच की पास्ट मध्ये काय फ्युचर मध्ये काय. आता फक्त प्रेझेंट वरती फोकस करा. आपण आता प्रेझेंट टेन्स शिकलोय, त्याचे चारही आस्पेक्ट्स बघितले. नाही, आता नाही टेबल दाखवला तरी चालेल. ओके, पास्ट आपण शिकलोच नाहीये. बीन इज युज्ड इन द प्रेझेंट टेन्स ओनली. आता आपण पुढचे कुठलेच, आपण पास्ट फ्युचर याच्याबद्दल काहीही बोललेलो नाहीये. आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त प्रेझेंट टेन्स शिकलोय. प्रेझेंट टेन्सचे 4 आस्पेक्ट्स शिकलोय. जो पहिला होता तो सिंपल फॉर्म होता, सेकंड होता तो कंटिन्युअस होता. फॉर द टेस्ट ऑफ इंग्लिश, okay, there will be MCQs, right? So maybe आपण जे आतापर्यंत ग्रामरचे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत त्याच्यावरच असेल. ओके, तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असतील. क्वेश्चन नाहीये, MCQs येणार ना. तर MCQ मध्ये मग मे बी एखादा ऍडव्हर्ब यूज करायला, जसे तुम्ही वर्कशीट, ओके करेक्ट, जसे तुम्ही वर्कशीट सॉल्व्ह केल्या होत्या प्रोनाउनच्या, ऍडजेक्टिव्हच्या, ऍडव्हर्बच्या, त्याच्यामध्ये करेक्ट प्रोनाउन, करेक्ट ऍडव्हर्ब हे इन्सर्ट करायचंय. 4 ऑप्शन्स असतील, त्याच्यापैकी कुठलं बरोबर असेल ते टाकायचंय. ओके, सो आता आजच्या परत लेक्चर बद्दल बोलूया आपण. जे प्रेझेंट टेन्स आपण शिकलो, फक्त प्रेझेंट बद्दल बोललोय आपण. पास्ट आणि फ्युचर आपण पुढच्या 2 लेक्चर्स मध्ये कव्हर करणारे, आपल्याला घाई नाहीये काहीही. आज आपण फक्त प्रेझेंट टेन्स आणि त्याचे 4 आस्पेक्ट्स हे बघितले. ते आधी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचा टेबल तुम्हाला गुगलवर मिळतील, ही सेम टेबल्स. सो ती रेफर करा. वर्बचे कॉमन, जे आपण मगाशी म्हणलं की वर्बचे थर्ड फॉर्म, हे एकदा गुगल करा की कुठले कॉमन फॉर्म्स आहेत, कुठले कॉमन वर्ब्स आहेत आणि त्यांचे थर्ड फॉर्म्स काय येऊ शकतात, आणि त्याच्यावरून तुम्हाला कळत जाईल हळूहळू. ओके, व्हेरी गुड. Can you explain present perfect continuous tense? I didn't understand it properly. Yes, sure. Okay, no problem. I'll explain present perfect continuous. ओके, सो आता आधी मी कोणाला तरी एकाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस परत एक्सप्लेन करते, मग आपण पुढे जाऊया, एक्झाम टेस्ट वरती जाऊया, टेस्ट मध्ये काय येईल ते. सो आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस इज अ कॉम्बिनेशन ऑफ परफेक्ट टेन्स अँड कंटिन्युअस टेन्स. आपण तो कधी यूज करणार आहे, तर जेव्हा एखादी ऍक्टिव्हिटी, एखादी घटना, ऍक्शन ही भूतकाळात सुरू झाली आहे आणि वर्तमान काळात अजूनही चालू आहे. फॉर एक्झाम्पल, मागच्या 2 तासापासून मी क्रिकेट खेळतीये आणि अजूनही मी क्रिकेट खेळतीये. किती वेळ खेळेन माहित नाही पुढे. तर त्या वेळेला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. आणि तो यूज करताना इंग्लिश मध्ये आपण ते वाक्य कसं फ्रेम करणार. आता मराठीत मी कसं सांगेन की मी 2 तासापासून खेळतीये, राईट, किंवा मी 2 तासापासून खेळत आहे. तर आता हे फक्त आपल्याला इंग्लिश मध्ये जेव्हा फ्रेम करायचं असेल तेव्हा काही इंग्लिशचे रूल्स वापरून करायला लागेल. ते रूल मध्ये असं आहे की जेव्हा आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस वापरायचा आहे तर आपण काय स्ट्रक्चर ठेवायचं वाक्याचं, तर जो सब्जेक्ट असेल तो हॅव किंवा हॅज, सब्जेक्ट म्हणजे आय वी जो करतोय तो, हॅव किंवा हॅज डिपेंडिंग ऑन द सब्जेक्ट. त्याच्या पुढे बीन कंपल्सरी ऍड करतो आपण आणि त्याच्या पुढे वर्बचा आयएनजी फॉर्म, प्लेइंग, कुकिंग, रायटिंग, जे काही असेल ते. क्लिअर? येस, बट आता इथे आयच्या पुढे हॅज नाही लागत, आयला हॅव लागतं. सो आय हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours.
ओके, करेक्ट. आय हॅव बीन प्लेइंग. जर ही शी इट यूज केलं तर हॅज येईल. बाकी काहीही यूज केलं तरी हॅव येईल. करेक्ट. आय हॅव बीन स्टडिंग. परफेक्ट. स्टडिंगचं फक्त स्पेलिंग DYING होणार, बाकी बरोबर आहे. आय हॅव बीन स्टडिंग ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे. आय हॅव बीन कुकिंग. आय हॅव बीन रीडिंग. व्हेरी गुड. ओके, सो समजलं आतापर्यंत व्यवस्थित सगळे टेन्सेस काय आहेत ते. प्रेझेंट टेन्स मधले चारही ऍस्पेक्ट्स कळलेले आहेत. आपण पुढच्या लेक्चरला ह्याची रिव्हिजन करणार आणि मगच पुढचा पास्ट टेन्स सुरू करणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. आज जर थोडंसं काही मिस झालं असेल तर डोंट वरी. शी हॅज बीन सिक ओव्हर 1 वीक. परफेक्ट. ओके, क्वेश्चन फॉर्म मध्ये कन्व्हर्जन सुद्धा आहे तुम्हाला टेन्सेसचं. वी विल कव्हर दॅट ऑल्सो. ओके, आपण आधी काय करूया, आता तिन्ही टेन्स कम्प्लीट करूया आणि मग क्वेश्चन फॉर्म मधलं कन्व्हर्जन करूया. ओके, सो आता रीडिंग घेऊया मग. वी विल स्टार्ट विथ रीडिंग. और बरं ठीक आहे, पहिल्यांदा थोडंसं वाचूया आणि मग कदाचित आज आपल्याला स्पीकिंगसाठी वेळ उरणार नाही. नेक्स्ट लेक्चरला करता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. बरं, नाव द्या. धनश्री आज वेगळं नाव दिसतंय मला. व्हेरी गुड. धनश्री, दीपिका. हो हो, एक 2 मिनिट. खूप सारी नावं आली आहेत, थांबा जरा. मायका, अनुज, प्राजक्ता, आदिती, कार्तिक. जी वेगळी नावं आहेत ती आधी मी लिहून घेते. ओके, सो आता मला वेगळी नावं आली त्याप्रमाणे लिहित गेलीये. ज्यांचं एकदा वाचून बोलून असं सगळ्यांचं झालंय त्यांचं थोडीशी नावं मी 2 मिनिटासाठी बाजूला ठेवते. ज्यांची खूप वेळा नावं आहेत माझ्याकडे नोटबुक मध्ये लिहिलेली सारखी दिसत आहेत, त्यांना सगळ्यांना वाचायला मिळणारच आहे सारखं सारखं. ओके, बट जी नवीन नावं आली आहेत त्यांना सुद्धा आपल्याला आधी वाचायला द्यायला पाहिजे ना, म्हणून. येस, सो वी विल स्टार्ट विथ धनश्री. टीचर, पण मी मागच्या लेक्चरला वाचलेलं. अच्छा, वाचलंस का? मग माझ्याकडे नाव नाहीये तुझं. नो प्रॉब्लेम. टीचर आता कार्तिक. हो, 1-2 मिनिटं माईक ऑफ करतेस. मी एकदा नावं सांगते, कोणी कोणी अजून वाचलेलं नाहीये ते सांगा आणि मग त्याप्रमाणे आपण घेऊया. ओके, धनश्रीचं नाव मला दिसलं नाही म्हणून मी लिहिलेलं घेतलं. नेक्स्ट होतं कार्तिक. कार्तिक, तुझं वाचून झालंय आधी? येस मॅम. झालंय. ओके, मी सगळेच झालेले आहेत थोडक्यात. ठीक आहे. आय हॅव रेड वन्स. मिस माय स्पीकिंग इज ओनली डन, नॉट रीडिंग. सायलीचं रीडिंग नाही झालेलं. बर, ओके. प्लीज राईट द नेम ऑफ द स्टुडंट. येस, मी टू, सेम असं ज्यांनी आता दिलं चॅटबॉक्स मध्ये. स्वयं. ओके, बर. आज कदाचित आपलं स्पीकिंग कव्हर नाही होणार. आपण टाइम बघूया कसा राहतोय त्याच्यावरती ठरवूया. सध्यासाठी आपण एक काम करूया आता. स्वयं, सायली, शार्दूल आणि आय हॅव रेड वन्स असं कोणीतरी टाकलंय. त्यांनी प्लीज जरा स्टुडंटचं नाव पण टाका. रिया. बर, ठीक आहे. मग आता आपण स्टार्ट या चौघांनी करूया आणि मग पुढे जसे जसे राहतील तसे नावं मी घेते. ओके, अनुज, हर्ष सगळ्यांना मिळेल वाचायला. डोंट वरी.
So we will start first with Saili. Let me share the screen. Okay. Yes. Saili, can you see the screen? Yes, Miss, I can see it Yes. clearly. Miss, I can start reading. Yes, yes, sure. Chapter 2.2, The Lion, the Man, and the Statue. Long ago, men and animals could talk to each other. Once, a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of the beast. I am stronger than any man. That is why men fear me. The man was also proud of his intelligence. Do not forget that men are more intelligent than you are. That is why they can hunt you and capture you. The both began to argue about who was greater. At last, the man took the lion to a statue in a big garden. He showed the great hero Hercules standing proudly with a dead lion at his feet. Yes. Okay, please start. Yes, thank you. Very good. Now the next one. Yes, everyone will get chance. Riya, please switch on your mic. परत एकदा वाचायला मिळेल सगळ्यांना. भरपूर लेक्चर्स आहेत आपली. Yes, Riya, please start from they both began. Yes, yes. They both began to argue about who was greater. At last, the man took the lion to a statue in a big garden. It showed the great hero Hercules standing proudly with a dead lion at his feet. See, this statue proves that men are greater, claimed the man. Not at all, the lion replied quickly. This only shows that the statue was made by a man. If lions made statues, they would show the lion standing and the man lying dead under its fall. From this story, we can see that the story depends upon the storyteller. When someone else tells the same story, they tell it from their point of view. Okay, very good. Perfect. Riya, you can switch off your mic now. Next, Swayam. Please start with the same story. मी नेक्स्ट टाइम काहीतरी शोधून ठेवेन वेगळं. आता ही स्टोरी वाच. Swayam, you can switch on your mic. Hello, am I audible? Yes, yes. This means from where my network was disconnected. Yes, from long ago. From long ago. From this paragraph. Long ago, men and animals. Long ago, man and animal could talk to each other. Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of beasts. I am stronger any man. That is why men fear me. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you are. That is why they can hunt you or capture you. They both began to argue about who was greater. At last, the man took the lion to a statue in a big garden. It showed the great hero Hercules standing proudly with a dead lion on his feet. Okay, very good. You can stop now. You can switch off your mic now. Very good. First time reading आहे का? हर्ष बर चालेल. हर्ष, you can switch on your mic. मागच्या लेक्चरला वाचलं होतं का? बट माझ्याकडे नाव नाहीये हर्षचं. मे बी काही नावं मिस झाली आहेत. धनश्रीचं पण रिडिंग घ्यायचंय. बर हर्ष एकदा वाच तू. धनश्रीचं घेऊया आपण. Yes, please start from see this statue. From this story,
we No, no. can see that So this statue proves that men are greater. that men are greater climate the man, Man. not at all. The lion Replied. replied quickly, this only should that the st- statue was made by a man. If lion made statue, they would show the lion standing and the man Lying. laying dead, died under Pause. us. From this story, we can see that the story depends on the Storyteller. storyteller. When one is tells the same story, they tell it from their points of view. Dhanashri, please switch on your mic. Yes, ma'am. Yes, okay. Please start from the starting of the story. 2.2 The Lion, the Man, and the Statue. Long ago, man and animals could talk to each other. Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of beasts. I Beast. am strong. Beasts. I am stronger than any man. What is that? Could you please zoom the screen? Yes, sure. Yes. Can you see it now? Yes, yes. That is why men fear me. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you are. That is why they can't can't hunt, Yeah. Huh? hunt you or capture you. They both began to argue about who was greater. At last, the man took the lion to a statue in a big garden. It showed the great hero Hercules standing proudly with a dead lion at his feet. Very good. You can switch off your mic now. ओके. आता बऱ्याच लोकांची नावं येत आहेत रीडिंगसाठी, बट आपल्याला टाइम थोडासा कमी पडतोय. आपण मागचं अख्खं लेक्चर फक्त रीडिंगसाठी दिलं, राईट? बट आपल्याला ग्रामर पण कम्प्लीट करायचं. आता थोडा वेळ नावं पाठवू नका. आपण नेक्स्ट लेक्चरला एक ऍक्टिव्हिटी घेऊया. तुम्ही सगळ्यांनी तुमची नावं लिहून पाठवायची चॅटबॉक्स मध्ये. लेक्चर सुरू झालं 6 वाजता की एकेकानी चॅटबॉक्स मध्ये नावं लिहायची. सगळ्यांनी त्याची लिस्ट बनवायची. प्रत्येकाने, मी पण बनवणार, प्रत्येकाचं येईल तसं नाव सांगते ना मी. हा, आणि जशी नावं येतील त्याप्रमाणे आपल्याला ती अल्फाबेटिकली अरेंज करायची. आणि प्रत्येक लेक्चरला अल्फाबेटिकली जी पहिली 5 नावं असतील त्यांचं रीडिंग होईल. ओके, म्हणजे कोणालाच 2दा वाचायला मिळालं, 3दा मिळालं असं काहीही होणार नाही. येस, प्लीज आस्क युअर डाऊट. मॅम, आता मी या लेक्चरला वाचलंय तर पुढच्या लेक्चरला मी वाचू शकते? आता तोच प्रॉब्लेम होतोय ना. आता मी परत जर तुझं नाव घेतलं
तर पुन्हा मग ज्यांनी कोणी मागच्या वेळेला वाचलेलं नाहीये त्यांना आता मिळालं नाही असं होतंय. म्हणून मी हे सोल्युशन सांगतेय. Excuse me, miss. ओके. हा, येस सायली. मिस आता ज्यांचं नाव लाईक ए पासून ते सुरू होतात मिस मग त्यांना मग स्टार्टिंगचं त्यांचं होणार मग जे असं लास्ट मध्ये तर त्यांचे पण होणार नंतर नाहीतर आपण असं पण करू होणार, शकतो नक्की रीडिंगला होणार. स्टार्टिंग पासून आणि स्पीकिंगला एंड पासून. हा चालेल, हा पण ऑप्शन चांगला आहे. व्हेरी गुड. चालेल, चांगला ऑप्शन आहे. नेक्स्ट कोणालाच टाइम अँग्री पासून ना होण्याची गरज नाही. आपण जरा मॅम एकदम येस, हॅलो मॅम हा बोल ना. मॅम नेक्स्ट टाइम पासून आपण जरा एकदम हार्ड टेक्स्ट बुक घेऊ म्हणजे त्यात एकदम डिफिकल्ट असणार रीड करायला. हा चालेल ना, पण हे आता 67th थोडस 5th चालेल चालेल, बघूया आपण कसं करता येईल ते. मी टेक्स्ट बुक 9th 10th ची शेअर करेन, म्हणजे मग वाचायला थोडी मजा पण येईल. चालेल, मग आपण आता असं आणि ठरवूया. मॅम हा मॅम आणि असं नाही चालणार का आपण काय, कारण की आपण फक्त रीडिंग आणि टेलिंग असं स्पीकिंग करतो, तर असं नाही चालणार स्टोरी टेलिंग ना तर पोयम स्वतःच्या मनाचे करून, ना तर कोणी ड्रॉइंग दाखवेल, नक्कीच. त्यांचे कोणी काम दाखवेल असं. मग त्यांचे ना वेगळे वेगळे टॉपिक्स पण बनतील ना. हो चालेल ना, नक्की, काहीच प्रॉब्लेम नाहीये. बट याला ना काय होतं, आपल्याला थोडासा ग्रामर आणि शिवाय ह्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी या दोन्हीचा टाइमचा थोडासा प्रॉब्लेम येतोय. तर आपण आधी आता नेक्स्ट लेक्चरला ही लिस्ट बनवूया. चालेल, त्याच्याप्रमाणे हा सुद्धा ऑप्शन खूप चांगला आहे, ड्रॉइंग. बट नुसतं ड्रॉइंग नाहीतर दाखवणार मॅम नाही, त्याचं ना एक एक्सप्लेन दिवस करणार फक्त तो. speaking, एक दिवस रीडिंग फक्त आणि एक दिवस फक्त असं. हा तेच बघूया, आपण त्याप्रमाणे ऍडजस्ट करूया. आधी आपण नेक्स्ट लेक्चरला लिस्ट बनवूया. ओके, त्याप्रमाणे हळूहळू घेऊया. ड्रॉइंग ग्रामर मध्ये नाहीये, पण ड्रॉइंगचं आपण कसं करणार आहे की ड्रॉइंग एक्सप्लेन करणार, ती व्यक्ती पिक्चर प्रेझेंट करणार आणि ते पिक्चर काय आहे त्या पिक्चर मध्ये ते इंग्लिश मध्ये सांगणार. ओके, सो त्या तोही पार्ट आपला कव्हर होईल. चालेल, सो आपण नेक्स्ट टाइम लिस्ट बनवू आणि त्याप्रमाणे सॉर्ट आउट करू की कोणाचं रीडिंग होईल आणि कोणाचं स्पीकिंग होईल कुठल्या लेक्चरमध्ये. ओके, ही एक गंमत आहे जरा. 5th 6th 7th ला आपल्याला बोलायचा प्रॉब्लेम येतोय की किती लोक बोलतील आणि कसं ऍडजस्ट करायचं. 8 9 10 च्या इथे मी ओरडून ओरडून थकते की आता वाचा, आता कोणीतरी बोला, बट मुलांची नावच येत नाहीत. एवढीच स्ट्रेंथ आहे, बट इथे मुलं खूप उत्साही आहे की सगळ्यांना वाचायचंय आणि बोलायचंय, आणि त्याच्यासाठी हाणामारी होतीये की ह्या मुलांनी लास्ट लेक्चरला वाचलं, ह्याने नाही, आणि तिकडे उलट होतंय. नो प्रॉब्लेम, व्हेरी गुड. अशीच स्ट्रेंथ ठेवा, अशीच उत्साह ठेवा तुमचा. That will surely improve your English. Okay. So for now, thank you and bye. Sure. Bye bye teacher. Bye ma'am. Yes. Bye ma'am. Bye ma'am. Bye Miss Tulasi. Bye bye Bye, ma'am. teacher. Bye, Bye. teacher. Bye teacher. Bye Miss. Happy Teachers Day. Bye miss. Yes. Happy Teachers Day. Bye, teacher. Happy Teachers Day. Bye teacher. Happy Teachers Day. Thank you and bye. Happy Teachers Day. Yes, thank you. You can leave the meeting now. Thank you and bye.